राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज काही काळासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टीच्या उंचीवाढीबाबत विचारलं असता त्यांनी अलमट्टीची उंची वाढवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याचं सांगितलं. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारबरोबरच महाराष्ट्र सरकारनंही उंचीवाढीला विरोध केलाय. उंचीवाढी विरोधात महाराष्ट्र सरकार न्यायालयात गेल्याचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. आपण ऑलरेडी न्यायालयात गेलोच आहे. माझी स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्री जे आहेत माननीय CR पाटील साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री या विषयामध्ये सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. त्यांचाही पाठपुरावा सुरू आहे. त्या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यानं सरकार या बाबतीमध्ये पाऊल उचलत आहे. त्यामुळे मला वाटतं की अलमट्टी संदर्भामध्ये मध्यंतरी काळामध्ये जी कृती समिती आहे त्या सदस्याच्या समेत मी चर्चा केली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समेत त्यांनी चर्चा घडवून आणली आपण की ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आमच्या अधिकाऱ्यांना समजतं असं नाही आहे. प्रॅक्टिकली इथे काम करणाऱ्या कार्यकर्ते जे असतात त्यांनासुद्धा बरेच अनुभव त्यांची जे लक्षात घेऊन तोही आम्ही त्या संदर्भात त्यांचाही अनुभव विचारात घेतलेला आहे. निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर त्यांनी काही किरकोळ कुरघोडी होत असल्याचं सांगून एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे भाजपमध्ये येण्याबाबत सध्या तरी काही चर्चा नसल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप पक्षाची बरोबरी कुणीही करू शकत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र भाजप हा मोठा पक्ष आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचंच वर्चस्व राहील. आगामी काळातही राज्याचा मुख्यमंत्री हा भाजपचाच राहील असा दावाही त्यांनी केला. मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीनं अन्य पक्ष कधीच येऊ शकत नाही. त्याने प्रत्येकाला इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. पण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच नेहमी महायुतीमध्ये विधानसभेतसुद्धा आणि येणाऱ्या मला स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा भारतीय जनता पक्षच राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी सत्तेवर येईल. माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना त्यांनी सर्व नेत्यांनी आचारसंहिता पाळण्याची गरज असल्याचं सांगितलं.